विद्यार्थी मित्र हो, या भागामध्ये आपण कंपनीची स्थापना व निर्मिती भाग 2 अभ्यासणार आहोत. कंपनीची स्थापना, फॉर्मेशन ऑफ कंपनी. कंपनीची निर्मिती करणे ही प्रक्रिया अतिशय अवघड, गुंतागुंतीची व दीर्घकालीन असते. या प्रक्रियेत कायद्यांच्या अनेक नियमांचे पालन करावे लागते. उदाहरणार्थ, नोंदणी प्रमाणपत्र मिळविणे, किमान भाग भांडवल गोळा करणे, व्यवसाय प्रारंभ दाखला मिळविणे इत्यादी. ही सर्व कार्य कंपनीचा प्रवर्तक करीत असतो. कंपनीच्या स्थापनेपूर्वी जी प्राथमिक कार्ये करावी लागतात त्या कार्याला कंपनीचे प्रवर्तन असे म्हणतात व ही कार्य करणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला प्रवर्तक असे म्हणतात. कंपनीची निर्मिती आणि विकास या कार्यात प्रवर्तकांना अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागते. कंपनीच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या प्रारंभिक कार्यापासून तो कंपनीचा कारभार सुरळीतपणे सुरू करून देण्यापर्यंतच्या सर्व कार्यांची जबाबदारी प्रवर्तक स्वीकारत असतात. मोठ्या कष्टाने उभी केलेली कंपनी सभासदाकडे सोपवून ते आपले लक्ष पुन्हा नवीन कंपनीच्या प्रवर्तनाकडे लावतात. अशा रीतीने एकामागून एक नवनवीन प्रकल्प हाती घेणे, नवनवीन व्यवसायाची स्थापना करून त्याची जबाबदारी सभासदांवर सोपविणे आणि त्यानंतर पुन्हा आपल्या प्रवर्तनाच्या कार्यात मग्न होणे हाच कंपनी प्रवर्तकांचा उपक्रम असतो. कंपनी स्थापन करीत असताना एकूण 4 अवस्था पूर्ण कराव्या लागतात. त्यामधील पहिली अवस्था प्रवर्तन अवस्था. या प्रवर्तन अवस्थेमध्ये एकंदरीत 5 कार्यांचा समावेश होतो. अ. कल्पनेचा शोध लावणे. ब. योजनेचे परीक्षण किंवा छाननी करणे. क. योजनेसाठी साधनसामुग्रीचे संकलन करणे. ड. योजनेसाठी अर्थसहाय्य मिळविणे. ई. दस्तऐवज तयार करणे इत्यादी. दुसरी अवस्था नोंदणी अवस्था. तिसरी अवस्था भांडवल उभारणी अवस्था आणि चौथी आणि शेवटची अवस्था व्यवसाय प्रारंभ अवस्था. या सर्व अवस्थांचा सविस्तर आढावा आपण पुढील प्रमाणे घेणार आहोत. 1. प्रवर्तन अवस्था, प्रमोशन स्टेज. कंपनी अस्तित्वात आणण्यासाठी ज्या अनेक व्यावसायिक हालचाली कराव्या लागतात त्या सर्व व्यावसायिक हालचालींना प्रवर्तन असे म्हणतात. प्रवर्तन ही प्राथमिक अवस्था आहे. कंपनी सुरू करण्याबाबतचा विचार आणि त्या अनुषंगाने कृती या 2 बाबींचा या अवस्थेत समावेश होतो. कंपनीचे प्रवर्तन म्हणजे कंपनीची सुरुवात किंवा कंपनीचा प्रारंभ होय. प्रवर्तनात अनेक व्यावसायिक कार्यांचा समावेश असतो. उदाहरणार्थ, कच्चा माल, श्रमशक्ती, वाहतूक व्यवस्था, बाजारपेठेचे व आर्थिक बाबींची उपलब्धता, उत्पादक घटकांची उपलब्धता इत्यादी. कंपनी सुरू करण्याच्या कल्पनेपासून ते प्रत्यक्षात व्यवसाय उभारणी पर्यंतच्या सर्व कृतींना एकत्रितपणे कंपनीचे प्रवर्तन असे म्हटले जाते. कंपनीच्या प्रवर्तनात पुढील टप्प्यांचा समावेश होतो. अ. कल्पनेचा शोध लावणे. प्रचलित उद्योग व्यवसायामधील एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार मनात येणे अथवा अस्तित्वात असलेल्या एखाद्या व्यवसायाचा विस्तार करणे अथवा नवीन व्यवसाय सुरू करणे. उदाहरणार्थ, नवीन उत्पादन करणे, नवीन विपणन पद्धती शोधून काढणे, नवीन संघटन प्रकार शोधून काढणे, नवीन अर्थपुरवठा योजना शोधून काढणे किंवा तत्सम काही नवीन संकल्पना शोधून काढणे या सर्वांचा समावेश कल्पनेचा शोध या शब्दात होतो. या काळात
प्रवर्तक व्यवसायाची संधी शोधून काढून ती यशस्वीपणे राबविण्याचा विचार करीत असल्यामुळे या काळाला विचाराचा काळ असे देखील म्हटले जाते. काही वेळा प्रवर्तक नवीन कल्पना तिच्या मूळ जनकाकडून विकत देखील घेऊ शकतो. ब. सविस्तर छाननी किंवा परीक्षण करणे. प्रवर्तकाला शोध लागलेल्या कल्पनेचा प्रत्यक्षात कितपत उपयोग होईल हे ठरवण्यासाठी प्रवर्तक त्या संबंधीची सर्व माहिती गोळा करतो. व्यवसायाच्या संभाव्य आराखड्याची सर्व दृष्टीने परीक्षण किंवा छाननी करीत असतो. परीक्षण करीत असताना संभाव्य व्यवसायातील अपेक्षित उत्पन्न व खर्च, नफ्याचे प्रमाण, बाजारपेठेतील स्पर्धेची शक्यता, व्यवसायाचे ठिकाण, मालाला भविष्यात असणारी मागणी, मालाची विक्री किंमत, कच्च्या मालाचा पुरवठा, श्रमशक्तीची उपलब्धता इत्यादी सर्व बाबी प्रवर्तक विचारात घेत असतो. थोडक्यात प्रवर्तक सुचलेल्या कल्पनेचा तांत्रिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या व कायदेशीरदृष्ट्या विचार करीत असतो. यासाठी प्रवर्तक विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची मदत घेत असतो. क. साधनसामुग्रीचे संकलन करणे. ज्या वेळेस प्रवर्तकाला असे वाटते की आपण ठरविलेली योजना ही योग्य आहे, व्यवहार्य आहे व प्रत्यक्षात या योजनेची अंमलबजावणी करता येणे शक्य आहे, अशा वेळी प्रवर्तक साधनसामुग्रीचे संकलन करण्यास प्रारंभ करतो. यामध्ये प्रामुख्याने प्रवर्तक विविध तज्ज्ञ व्यक्तींशी विविध बाबींसाठी तसेच विविध करार करीत असतो. त्याचप्रमाणे उत्पादन घटक मिळविणे व आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करणे इत्यादी सर्व गोष्टींचा तो विचार करीत असतो आणि प्रत्यक्षात या आवश्यक असणाऱ्या साधनसामुग्रीचे तो संकलन करीत असतो. ड. अर्थसहाय्य मिळविणे. व्यवसाय उभारणीसाठी प्रवर्तक जो खर्च करीत असतो त्या खर्चाला प्राथमिक खर्च असे म्हणतात. असे खर्च भागविण्यासाठी किती स्थिर आणि खेळत्या स्वरूपाच्या भांडवलाची गरज लागणार आहे व ते भांडवल कसे आणि कोणत्या मार्गाने जमा करावयाचे याचा विचार प्रवर्तक करीत असतो. ई. दस्तऐवज तयार करणे. प्रवर्तन अवस्थेतील हा शेवटचा टप्पा आहे. कंपनी नोंदणीसाठी आवश्यक असलेले महत्त्वाचे दस्तऐवज म्हणजेच घटनापत्रक, नियमावली, माहितीपत्रक, प्रारंभिक करारांचे मसुदे, आयात परवाना, कंपनीत संचालक म्हणून काम करण्यास मान्यता देणाऱ्या व्यक्तींची नावे, पत्ते व व्यवसाय इत्यादी बाबतची तपशील देणारी यादी इत्यादी दस्तऐवज प्रवर्तक तयार करीत असतो. काही वेळेस प्रवर्तक आपल्या योजनेनुसार व्यवसाय करण्याऐवजी आपली ही योजना व्यवसाय करणाऱ्या प्रस्थापित व्यक्तींना किंवा उद्योगपतींना विकू शकतो. 2. नोंदणी अवस्था इनकॉर्पोरेशन स्टेज. कंपनीसाठी नोंदणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रवर्तकाला करावी लागणारी कृती या अवस्थेमध्ये येते. जेव्हा एखादा कंपनीला नोंदणी अधिकाऱ्याकडून नोंदणी प्रमाणपत्र किंवा दाखला मिळतो तेव्हा त्या कंपनीची नोंदणी झालेली आहे असे समजले जाते. ज्या राज्यात कंपनीची नोंदविलेली कचेरी किंवा कार्यालय असते त्या राज्याच्या नोंदणी अधिकाऱ्याने कंपनीला नोंदणीचा दाखला दिलेला असतो. नोंदणी दाखला मिळविण्यासाठी प्रवर्तकाला नोंदणी अधिकाऱ्याकडे विशिष्ट नमुन्यातील अर्ज करावा लागतो व त्या अर्जासोबत
कंपनी कायद्याच्या कलम 7 प्रमाणे असणारी पुढील सर्व कागदपत्रे किंवा दस्तऐवजे तयार करून सादर करावी लागतात. 1. कंपनी कायद्याच्या कलम 4 नुसार कंपनीचे नियोजित नाव. 2. कंपनीच्या नियोजित कार्यालयाचा संपूर्ण पत्ता. 3. कंपनीची नियमावली. 4. कंपनीचे घटनापत्रक. 5. कंपनीत संचालक म्हणून काम करण्यास संमती देणाऱ्या व्यक्तींची नावे, पत्ते व व्यवसाय इत्यादी बाबत तपशील देणारी यादी. 6. संचालक म्हणून काम करण्यास त्यांनी दिलेली लेखी संमती. 7. संचालकांनी पात्रता भाग विकत घेण्याबाबत दिलेली लेखी वैयक्तिक अभिवचने. 8. कंपनीच्या नोंदणीबाबतच्या सर्व तरतुदी कंपनीने पूर्ण केल्याचे कंपनीच्या चिटणीसाचे किंवा कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाचे किंवा उच्च न्यायालयातील वकिलाचे कायदेशीर निवेदन. आणि 9. कायदेशीर मुद्रा कर, नोंदणी शुल्क व धारिकाकरण आकार, फायलिंग चार्जेस इत्यादी. कंपनी नोंदणी अधिकारी कंपनीच्या वरील सर्व कागदपत्रांची शहानिशा करतो. सर्व कागदपत्रे योग्य व बरोबर असल्याची खात्री नोंदणी अधिकाऱ्याची झाल्यास नोंदणी अधिकारी कंपनीला तिच्या नाव, पत्ता, ओळख नंबर यासह नोंदणीचा दाखला प्रदान करतो. त्या दिवसापासून कंपनी स्वतंत्र कायदेशीर व्यक्ती म्हणून अस्तित्वात येते. नोंदणी दाखला मिळताच खाजगी कंपनीला आपला व्यवसाय सुरू करता येतो. 3. किमान भांडवल उभारणी अवस्था, कॅपिटल सबस्क्रिप्शन स्टेज. खाजगी कंपनीला नोंदणी दाखला मिळताच व्यवसाय सुरू करता येतो, मात्र सार्वजनिक कंपनीला व्यवसाय सुरू करण्यासाठी पुढील आणखी 2 अवस्था पूर्ण कराव्या लागतात. सार्वजनिक कंपनीसाठी आवश्यक त्या किमान भाग भांडवलाची उभारणी करण्यासाठी करावी लागणारी कृती या अवस्थेत येते. ज्यावेळी सार्वजनिक कंपनी प्रथमच स्थापन होऊन जनतेला भाग खरेदीचे आवाहन करते, त्यावेळी त्या कंपनीला माहितीपत्रकात नमूद केलेले किमान भाग भांडवल किंवा किमान अभिदान रक्कम जमा करावी लागते. त्याशिवाय कंपनीला आपल्या भागांचे वाटप करता येत नाही. किमान भाग भांडवलाची रक्कम माहितीपत्रक प्रसिद्ध केल्यापासून 120 दिवसाच्या आत जमा झालीच पाहिजे असे कायदेशीर बंधन आहे. अन्यथा त्यापुढील 10 दिवसात संबंधित व्यक्तींना त्यांची रक्कम परत करावी लागते. अन्यथा त्यांच्या रकमेवर त्यांना 6% दराने व्याज द्यावे लागते. किमान भाग भांडवलाची रक्कम ही कंपनीने विक्रीस काढलेल्या भागांच्या दर्शनी किमतीच्या 5% पेक्षा कमी असता कामा नये. कंपनी किमान भाग भांडवल जमा करण्यासाठी काही वेळेस भाग विमेकऱ्याबरोबर भाग विमा करार करीत असते. या भाग विमेकऱ्यांना त्या बदल्यात कंपनी भाग विमा दलाली देते. भांडवल उभारणीचे कार्य कंपनी संचालक मंडळ करीत असतात. त्यासाठी या संचालकांना आपल्या वारंवार सभा घ्याव्या लागतात. भांडवल उभारणी अवस्थेत पुढील प्रमाणे कार्यवाही केली जाते. 1. संचालक मंडळाची सभा आयोजित करणे. 2. माहितीपत्रक तयार करून ते प्रसिद्ध करणे. 3. भाग बाजारात भागांची नोंद करणे. 4. भाग मागणी अर्ज वाटप करणे आणि स्वीकारणे. आणि 5. प्रत्यक्षात भाग वाटप करणे इत्यादी.
अशा प्रकारे किमान भांडवल उभारणीची सर्व कार्य संचालक मंडळाच्या निर्णयानुसार कंपनी चिटणीसास करावी लागतात. 4. व्यवसाय प्रारंभ अवस्था. कंपनी स्थापनेतील ही सर्वात शेवटची अवस्था आहे. कंपनीसाठी व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्र मिळविण्यासाठी करावी लागणारी सर्व कृती या अवस्थेत येते. भाग वाटपाचे काम पूर्ण झाल्यानंतर कंपनीला व्यवसाय प्रारंभ दाखला मिळविण्यासाठी कार्य करावे लागते. त्यासाठी कंपनीला नोंदणी अधिकाऱ्याकडे विशिष्ट नमुन्यातील अर्ज सादर करावा लागतो व या अर्जासोबत पुढील कागदपत्रे सादर करावी लागतात. 1. माहिती पत्रकाऐवजीचे निवेदन. 2. संचालकांनी पात्रता भाग विकत घेतल्याबद्दलचे कायदेशीर निवेदन. 3. किमान भाग भांडवल जमा झाल्याचे व तेवढ्याच रकमेच्या भागांचे वाटप केले असल्याचे कायदेशीर निवेदन. 4. व्यवसाय प्रारंभ दाखला मिळविण्याबाबतच्या सर्व कायदेशीर तरतुदी कंपनीने पूर्ण केलेल्या आहेत याबाबतचे कंपनीच्या चिटणीसाचे किंवा कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांचे किंवा उच्च न्यायालयातील वकिलाचे कायदेशीर निवेदन. आणि 5. धारिकाकरण आकार किंवा शुल्क इत्यादी. कंपनी नोंदणी अधिकारी कंपनीच्या वरील सर्व कागदपत्रांची विस्तृतपणे तपासणी करीत असतो. सर्व कागदपत्रे योग्य व बरोबर असल्याची नोंदणी अधिकाऱ्याची खात्री झाल्यानंतरच नोंदणी अधिकारी कंपनीला व्यवसाय प्रारंभ दाखला प्रदान करतो. त्यानंतरच सार्वजनिक कंपनीला आपला व्यवसाय सुरू करता येतो. कंपनीची नोंदणी झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत कंपनीस व्यवसाय प्रारंभ दाखला मिळवावा लागतो. अन्यथा कंपनीचे न्यायालयाकडून विसर्जन केले जाते. अशा प्रकारे एकंदरीत 4 अवस्थांमधून कंपनीचा प्रवर्तक कंपनीची स्थापना करीत असतो. मित्रहो, पुढील भागामध्ये आपण कंपनीचे विविध दस्तऐवज पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला दस्तऐवज म्हणजे कंपनीचे घटनापत्र. मित्रहो, आपले या व्हिडिओच्या संदर्भात काही प्रश्न असतील तर ते कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. त्यावर आपणास स्पष्टीकरण मिळू शकेल. आणि हो, आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.